शरणागतीचं उदाहरण आहे हे रामब्रह्मम म्हणून जे स्वामींचे भक्त आहेत त्यांचं. रामब्रह्मम गारू गारू म्हणजे सर असं म्हणतात त्या भागात. रामब्रह्मम सर आणि त्यांची बायको तरुण मुलगा अपघातात मृत्यूमुखी पडला. एक मुलगा मंडळी आणि मग इतके नर्वस झाले आणि असा स्ट्रॉंग स्टाउट माणूस बरोबर उंच धिप्पाड असा माणूस 6.5 फुटापर्यंत आणि पण एकदम कोसळला असतो. म्हणाला हे काय दुःख आलं देवा माझ्या आयुष्यात, मी आता नाही बाहेर येऊ शकणार देवा, मी नाही बाहेर येऊ शकत या दुःखातना. भगवंताकडे आले त्या दिवशी बाबांनी त्यांना इंटरव्ह्यू रूम मध्ये बोलवलं आणि म्हणाले काय रडतोयस एवढा, नाही जगायचंय बाबा मला आता. माझा तरुण मुलगा मला न भेटता माझ्याशी काही न बोलता अपघातात निधन पावलाय बाबा, मी काय करू जगू नका, मला नको हे आयुष्य. त्यावेळेस बाबा म्हणतात काही चिंता करू नको, भगवान श्री सत्यसाई बाबा पंचभूतात विलीन झालेलं शरीर पण परत निर्माण करू शकतात. बरोबर, जय बोलो भगवान श्री सत्यसाई बाबाजी की जय. बाबांनी त्यांच्या समोर अदृश्य रूपातलं बाळाने उभं केलं, त्यांचं हाडामासाचा देहातला त्यांचा मुलगा उभा करून दाखवला आणि म्हणाले मार मिठी याला, भेट याला. खूप रडले आई वडील, बाळाने नमस्कार केला. ते बाळ काय म्हणाले, का रडताय तुम्ही, अहो मी या बाबांच्या चरणात आहे, सगळ्यात जास्त आनंदी खुश आहे मी आता आयुष्यामध्ये, एवढा आनंदी खुश कधीच नव्हतं, तुम्ही काय चिंता करताय ती सगळी. आणि म्हणे असं आता तुम्ही आयुष्य वाया घालू नका आमचं रडाया माझ्या आठवणी, इथेच सेवेला थांबा, शेवटपर्यंत यांच्याजवळ थांबा म्हणे. मग रामब्रह्मम तिथेच थांबले. मग रामब्रह्ममची ड्युटी काय काय होती तर ते करायचे. तिथे काही पक्षी होते, हरिण होते, त्यांची व्यवस्था पाहिजे. साई गीता होती, तिच्या जेवणासाठी काय 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 व्यवस्था, तिचे टायमिंग बघायचे, त्या माहुताला कसं द्यायचं, स्वामींचा नाश्ता, लंच, डिनर सगळं, स्वामींची झोपेची व्यवस्था, सगळं 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 तेच बघायचं. बरं ना. आता बघा आपण सेवेत जातो, आपल्याला माहीत असतं नियमही पाळायचे असतात, पण स्वामी रागवतील का हेही माहीत नसतं. एक दिवस अशीच परिस्थिती येते त्यांच्यावर. 1969-70ची गोष्ट आहे. जयती म्हणून त्यावेळेस व्हाईस प्रेसिडेंट होते, ते स्वामींच्या भेटीला. आता ठरलेलं यांचं, जसं मंदिराचे पडदे बंद की देवाचं दर्शन नाही. रामब्रह्मम गारू एकदम कडक. आता बाबांच्या झोपेची वेळ, आरामाची वेळ कोणी भेटू शकणार हो. आणि आता त्यांना बाहेरच ठेवलं. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, खरं म्हणजे त्यात व्हाईस प्रेसिडेंट असं म्हणू नये, पण येणाऱ्याने बघावं की भगवंत झोपलाय का यावेळी जावं की नाही. पण ठीक आहे, ते आले होते. मी इकडे आलोय, स्वामींचं दर्शन घेतोय आम्ही. दर्शन घ्यायला म्हणून आले, ते म्हणाले मी नाही आता दर्शन, मी बाबांना उठवणार नाही. सगळं त्यांचा तो लवाजमा ताफा, त्यांचे सगळे बॉडीगार्ड, ते 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 सिक्युरिटी गार्ड. अहो म्हणे आम्हाला लगेच जायचंय, असं नाही म्हणे, मी नाही करू शकतो. वृंदावनच्या त्या बाहेरच्या भागामध्ये कैच्या तिथे बाहेर जे भजनाचं आहे तिथे खुर्च्या बिर्च्या आणून दिल्या, चहा बिया प्यायला दिला. पण स्वामी उठल्याशिवाय मी कैचं दार उघडणार नाही. स्वामी उठले, कैचं दार उघडलं. त्यांना इंटरव्ह्यू वगैरे मिळाला. कुणाला? व्हाईस प्रेसिडेंटला. तर कोणीतरी असतीलच त्यांचे चमचे असतात ना. स्वामी 3-4 घंटे से बाहर ही बैठे हम लोग. 3-4 घंटे से बाहर बैठे हो? आराम. म्हणजे तुम्ही आराम करत होते ना स्वामी, कोणी नाही येऊ दिलं तुम्हाला? नाही, जाऊ दे जाऊ दे. नाही नाही, कोणी नाही येऊ दिलं. रामब्रह्मम तुमचे जे केअरटेकर आहे दिसले, त्यांनी असिस्टंट आहे, त्यांना तर सगळं छान छान खूप छान विदा करून दिलं स्वामींनी. छान त्यांना व्हाईस प्रेसिडेंटला वारी वेळ सगळे भक्त होते जवळच्या आतमध्ये त्रयीमध्ये. रामब्रह्मम गारूला बोलवलं. बुद्धीले तू धुन्न बघता समजत नाही तुम्हाला, डोकं नाहीये मसोबासारखं, बरोबरच असतं बरकाने चिडणं. आणि म्हणाले तुला कळत नाही, अरे व्हाईस प्रेसिडेंटला बाहेर बसवून ठेवला 3-4 तास, काय केलेस म्हणे तू. म्हणे स्वामी तुम्ही झोपले, मी कशी तुमची झोप मोड करणार. एकच शब्द, तुमची झोप मोड नाही ना करू शकत. अरे पण म्हणा काहीतरी बघायचं, निरोप पाठवून, पण तुमची झोप मोड कशी करणार.
स्वामी पण लीला करत असतात, तर सगळ्यांसमोर खूप रागवले. डोंट शो मी युअर फेस अगेन, गेट आउट. यमुना में देखूं तुम हो जाओ दूर. चला तोंड टाकणार, बघणार नाही मी तुझं. स्वामी म्हणाले सजा सहली नहीं बदला चेहरे का नूर. शिक्षा सहन केली, चेहऱ्यावर असं नाहीये. स्वामींनी का असं केलं, आम्ही तर तुमचाच नियम पाळला, मी तर तुमचंच बघितलं, काही नाही. तसंच शांत स्थिर चित्ताने बाहेर गेले. त्या संध्याकाळभर बाहेर राहिले. खुर्ची आणून दिली कुणीतरी बसायला गेटच्या बाहेर, म्हणजे तळीच्या गेटच्या बाहेर. अहो बसा तरी, बसले. कोणीतरी रात्री पाणी आणून दिलं, फक्त पाणी प्यायले. आणि मग आतमध्ये काय झालं, दुसऱ्या दिवशी पण कोणीच काय जेवण नाही, काय नाही, पाणी. आता बाबांनी मला शिक्षा दिली, बाबांचा शब्द शिरसावंद्य, अशी शरणागती असते. मी काहीही करणार नाही, मी ते ऐकणारच. सगळ्यांनी येऊन सांगितलं, आम्ही बोलतो नाही नाही, मी इथे सांगणार आहे बाबांना, बाबांनी सांगितलं मला पाळलंच पाहिजे. पण ते थांबलेच बाहेर तिथे. दुसरा दिवस सकाळ, दुसरा दिवस संध्याकाळ आली. तर संध्याकाळपर्यंत साईगीता ओरडायला लागली, पक्ष्यांचा जास्त आवाज यायला लागला. मग त्यांनी फक्त एवढंच विचारलं, अहो म्हणजे तुम्ही चहा तरी प्या. नाही नाही, पाणी घेतलं म्हणजे नाही, आता मला काही नाही, इथेच बसणार. फक्त एक शब्द विचारला, स्वामी जेवले का? काय विचारलं? नाही म्हणाले, स्वामी फक्त पाणी प्याय. अहो आपण आपल्या बाळाला एक चापटी मारली ना, तरी 10 वेळा त्याला कुशीत झोपल्यानंतर चांगल्यासाठीच असते ती चापटी. आणि इतकं आतून रडते, आईला सांगायलाच नको आपण कसं आतून रडतो त्यावेळेस. तिथं करोडो मातांचं प्रेम असणारी साई माता आपली, स्वामींनी नाही घेतलेलं. मग ते मातांना राहूनच गेलं नाही. एक काम करा, एक काम करा, सिर को ढक के कार्य किए सारे, स्वामी की सेवा में थोड़ी भी न छूट लिए, ऐसे भक्त को दिल से नमन, जो जानता है सच्चा समर्पण. म्हणे स्वामींनी नाही खाल्लं, एक टॉवेल आणून द्या. टर्किशचा टॉवेल आणला, एक कात्री. लोकांना कळेल ना काय आहे कात्री, टर्किशचा टॉवेल. आणि मास्क कसा आपण घालतो ना, तसं बरोबर 2 भोकं केले. डोक्यावरती टॉवेल, मास्क मधनं बघून मला म्हणे तोंड दाखवायला नाही सांगितलंय, सेवा करायला थोडे नाही म्हटलेलं आहे, मी माझी सेवा करणार. माझ्या स्वामींनी काही खाल्लेलं नाही. साई गीता ओरडते, माझी जी कामं आहे ती सगळी कोळंबलेली आहे, त्यांना माझी सवय, पक्षांना सगळ्यांना, मी जाणार. आणि असं करून सगळी सेवा केली. सगळे हसत होते, काय असं असं गुंगटले की जैसे लेडी जाते ना, खाली डोळ्यांनी असं असं बघायचं. म्हणाले काय आहे तुमचं? नाही मला हे करायचंय. स्वामी बाहेर आले. स्वामी म्हणाले तू खाल्लंस का काही? नाही. स्वामी तुम्ही खाल्लं का काही? बघा हा आधी भक्त आणि भगवंताचं प्रेम भावायचं, तुम्ही खाल्ली. आणि हे सगळे जण बघत होते, पालकर याच्यावर एवढं रागवले, आता याच्याशिवाय स्वामी काही खायला पण तयार नाही. मग स्वामींनी सगळ्यांना सांगितलं, ही असते खरी शरणागती. आणि अशा भक्तांसाठी देव आपल्या घरातून सुद्धा बाहेरपर्यंत त्यांना भेटायला येतो. आणि त्यांचं सगळं बघतो, त्याला काही मिळालंय की नाही, त्याला काही त्रास आहे की नाही, अशी असते खरी शरणागती. आणि हे इतकं नियर अँड डिअर मंडळी आपल्याला व्हायचंय का हो की नाही? मला जरा अशी मान हल्लेली नको, मोठ्याने सांगितलेलं हवंय ना. नाही तर मला वाटतं बोर झाले की काय, तुम्ही कंटाळा आला आहे. मग असं जर आपल्याला व्हायचं असेल, त्याच्यासाठी प्युरिटी पाहिजे. ते पायदान चढायचे, शेवटचं घेणं घ्यायचं पुढे गोष्ट आहे. अजून 7-20 आहे ना. शेवटची गोष्ट तर माझ्या अत्यंत इच्छा